सर्वांना जय भीम. तर सर्वजण बघताच आहे आता की बरेच असे काही चांगले ऐतिहासिक पिक्चर रिलीज होतात ते, पण त्या पिक्चरमध्ये जी एक जात आहे त्या जातीला जाणून बुजून डावललं जातं. ती जात म्हणजे महार जात. महाराशिवाय महाराष्ट्र नाहीये, कारण की महार ही एकमेव अशी जात आहे की त्या जातीचं इतिहासामध्ये जर तुम्ही गेलात तर 100% योगदान दिलेली जात म्हणजे महार. आणि महार जातीला आज 100% डावललं जातं. कारण का, तर ती अस्पृश्य होती म्हणून, तर त्या जातीला शूद्र गणलं गेलं म्हणून. फक्त जातीचा उल्लेख आला तर महार या जातीला जात म्हणून बघितलं जातं. पण महार जातीची कीर्ती काय, महार जातीतल्या लोकांनी त्यांची कामगिरी कशा पद्धतीने बजावली, त्या गोष्टीचा जर विचार केला तर तुम्हाला समजेल की महार जातीचे कर्तव्य किंवा महार जातीची कामगिरी किती मोठी आहे. 1 जानेवारी 1818 भीमा कोरेगावचं युद्ध, या ठिकाणी सुद्धा ज्या पराक्रमाने ज्या शौर्याने महार लोक लढले त्यांचा सुद्धा इतिहास आहे. पण तो सुद्धा इतिहास कधी इतिहासाच्या पुस्तकात आजपर्यंत आलेला नाहीये. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती शाहू महाराज असतील, छत्रपती संभाजीराजे असतील, यांच्यासोबत जर जवळीक जर कोणी असतील तर सगळ्यात जास्त जवळ असणारी लोक म्हणजे महारच होते. म्हणजे महार हे आत्ताच नाही तर आधीपासनं शौर्य गाजवणारी लोक आहेत. आणि महात्मा ज्योतिराव फुलेंनी गुलामगिरी या पुस्तकामध्ये तर सरळ सांगितलंय की महार म्हणजेच महाराष्ट्र. म्हणजे एवढा मोठा इतिहास जर ते सांगून गेल्यात तर आम्हाला बी गर्व आणि आम्हाला बी अभिमान आहे ही महार असल्याचा गोष्ट लक्षात ठेवा. एवढंच सांगतो सर्वांना. जय भीम.